शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन नेहेम्या अध्याय 8 10-12 ही वचने. नेहेम्या अध्याय 8 10-12 ही वचने. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेये प्या, व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे. दुःख करू नका, असे म्हणून लेव्यांनी लोकांस शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास व एकमेकास ताटे वाढून पाठविण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यास वाचून दाखविली होती ती त्यास समजली होती. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, नेहेमियाचा 8वा अध्याय, वचन 10-12 या वचनापर्यंत. परंतु या वचनाची पार्श्वभूमी जर आम्ही या ठिकाणी पाहिली, नेहेम्याने कोट बांधल्यानंतर लोक पाणीवेशीच्या चौकामध्ये एकत्र जमले आणि देवाच्या नियमशास्त्राचा जो ग्रंथ आहे, ज्यांना ऐकण्याचं सामर्थ्य, कळण्याचं सामर्थ्य होतं, अशा लोकांपुढे देवाच्या नियमशास्त्राचा जो ग्रंथ आहे हा वाचून दाखवलेला आहे. त्यामध्ये काही लेवी होते, लेव्यांनी देखील हा जो ग्रंथ आहे, देवाची वचनं जे आहे, स्पष्टीकरणास वाचून दाखविलं आणि वाचलं तेवढं लोकात चांगलं आणि उत्तम प्रकारे काय झालेलं आहे, समजलेलं आहे. मग आम्ही पाहतो की नेहेम्या आणि एजरा, शास्त्री याजक, त्या ठिकाणी लोकांस शिकविणारे लेवी, हे सर्व लोकांस म्हणाले की हा दिवस जो आहे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. शोक करू नका, रडू नका, कारण ते जे लोक आहेत नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये चुटपुट लागली. कारण बंदिवासातला काळ, त्यानंतर आम्ही पाहतो की देवापासून जे लोक दुरावले गेले होते, देवाची वचनं त्यांच्या कानी पडलेली नव्हती आणि लोक जे आहेत हे आम्ही पाहतो की स्वार्थी जीवन जगत होते आणि देवाच्या
कार्यासाठी प्रियांनो त्या ठिकाणी ते दूर होते आणि देवाच्या सेवेपासून ते दूर होते, देवाच्या आराधनेपासून ते दूर होते आणि या वचनाने त्यांच्या अंतःकरणामध्ये चुटपुट लागली आणि ते रडू लागले. तर त्या ठिकाणी प्रियांनो एजरा, नेहम्या आणि त्यातील जे लोक होते की ते म्हणाले की रडू नका, कारण आजचा दिवस जो आहे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र माना. त्या ठिकाणी ते म्हणायला लागले की गोड गोड पेय प्या आणि ज्यांच्या काही घरी नसेल त्यांना पाठवा, कारण आजचा दिवस जो आहे तो परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. कारण त्या ठिकाणी आम्ही पाहतो की लोकांना देवाची वचन जे आहे ते व्यवस्थितरित्या स्पष्टपणे समजली होती आणि म्हणून ते एकमेकांना प्रियांनो भेटी देऊ लागले, एकमेकांना त्यांनी ताटं दिली, मोठा उत्सव त्या ठिकाणी केला आणि देवाचं गौरव त्या ठिकाणी झालेला आहे. तुम्हाला आणि मला देखील ज्यावेळेस देवाचं वचन स्पष्टपणेरित्या त्या ठिकाणी समजतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचा पालट त्या ठिकाणी होतो आणि त्या लोकांच्या जीवनाचा पालट झाला. त्या लोकांना देवाचं वचन स्पष्टपणे कळालं आणि म्हणून देवाचं वचन स्पष्टपणे कळण्यासाठी आमचं अंतःकरण त्याच्याकडे लागण्यासाठी प्रियांनो देवाकडे नेहमी प्रार्थना केली पाहिजे. कारण त्यावेळेस आम्ही पाहतो की लोकांचं परिवर्तन झालं, लोकांनी देवाचं वचन व्यवस्थितरित्या ऐकलं. कारण बंदिवासाच्या काळामध्ये हे लोक देवापासून दुरावले गेले होते. आज तुम्ही आणि मी देखील ज्यावेळेस देवापासून दुरावले जातो त्यावेळेस देवाचं वचन, देवाचे लोक, देवाचे सेवक आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे आमची कान उघडणी करतात आणि आम्हाला पुन्हा एकदा देवाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी मार्गदर्शन करतात. आणि या लोकांचं देखील परिवर्तन झालं, या लोकांनी देखील त्या ठिकाणी पश्चाताप केला आणि म्हणून त्या ठिकाणी एजरा, नेहम्या जे लेवी त्या ठिकाणी म्हणाले की उदास राहू नका, रडू नका, शोक करू नका, कारण आज परमेश्वराप्रित्यर्थ हा जो दिवस आहे आनंद करण्याचा आहे, पवित्र दिवस आहे आणि म्हणून आज आमच्यासाठी देखील परमेश्वराने ही वचने पाठवून आम्हाला देखील व्यवस्थितरित्या देवाचं नियमशास्त्र, त्याची वचने, पवित्र शास्त्र समजण्यासाठी देवाने या वचनाच्या द्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर प्रियांनो प्रार्थना करूया आणि देवाला धन्यवाद देऊया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आम्हाला स्पष्टरित्या त्याचं देवाचं वचन जे आहे कळवलेलं आहे आणि म्हणून प्रार्थना करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. या वचनाच्या द्वारे पुन्हा एकदा सहाय्य आणि मार्गदर्शन केलंस त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आम्हाला देखील तुझं वचन योग्यरित्या समजण्यासाठी आणि आमचं अंतःकरण तुझ्याकडे लागण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही इथून पुढचा वेळ आणि क्षण तुझ्या स्वाधीन आणि अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणतो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.